2027 साठी रस्ता रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा, मात्र योग्य मोबदल्याशिवाय कारवाईला विरोध. राज्य मार्ग क्रमांक 37 बाधित शेतकरी आक्रमक. भूसंपादन करा, नुकसान भरपाई द्या आणि मगच कामे करा. कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ढक्कांबे, मानोरी, आशेवाडी अर्थात रामशेज आणि गवळवाडी परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक 37च्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध नसला तरी योग्य भूसंपादन आणि नुकसान भरपाईशिवाय कोणतीही कारवाई करू नये अशी ठाम भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मदन एकनाथ लोखंडे, सल्लागार ॲडव्होकेट रामेश्वर गीते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे आणि बाधित शेतकऱ्यांनी संयुक्तपणे आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार या भागातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून अनेक दशकांपासून संबंधित जमिनी त्यांच्या मालकीच्या आणि ताब्यात आहेत. तसेच आशेवाडी, गवळवाडी या गावांमध्ये रस्ता नसून भौगोलिकदृष्ट्या रस्ता योग्य नसून आशेवाडी तुंगलदरा धागूर मार्गाने रस्ता योग्य भौगोलिकदृष्ट्या योग्य आहे. डिफेन्स फॉरेस्ट या विभागाच्या परवानग्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्या आहेत. राज्य मार्ग क्रमांक 37 घोषित करण्यात आला असला तरी या जमिनींचे आजपर्यंत अधिकृत अधिग्रहण करण्यात आलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईही देण्यात आलेली नाही असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर शेतीबरोबरच दुकाने, व्यावसायिक जागा, घरे, कंपाऊंड, गोठे, कांदा चाळ, पॅकिंग शेड, सिंचनासाठी विहिरी, बोरवेल, पाईपलाईन आणि पाणी साठवण टाक्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच द्राक्ष बागा, आंब्यांची झाडे आणि इतर फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व मालमत्तेचे बाजारभावानुसार मूल्यांकन करून योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की रस्त्याच्या मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना 22.5 मीटर क्षेत्र अतिक्रमण घोषित करून घरे, दुकाने, शेती आणि फळझाडे हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र वैध भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न करता अशा प्रकारची कारवाई करणे बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतकरी कृती समितीने स्पष्ट केलं आहे की कुंभमेळ्यासारख्या सार्वजनिक हिताच्या प्रकल्पासाठी ते पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत, परंतु भूसंपादन, पुनर्वसन आणि योग्य मोबदला या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही तोडकाम किंवा जबरदस्तीची कारवाई करण्यात येऊ नये. भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना अधिकार कायदा 2023 नुसार सर्व बाधितांना न्याय, मोबदला, पुनर्वसन आणि व्याजासह नुकसान भरपाई देण्यात यावी अशीही मागणी समितीने केली आहे. दरम्यान प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि कुंभमेळा 2027 पूर्वी या प्रश्नावर कोणता तोडगा काढला जातो याकडे आता बाधित शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागलं आहे. सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक. काय आरोप आहे आपले? इथं दुसरा कोणता मंत्री आहे नाशिकमध्ये? आपण सांगा ना. इथं तुम्हाला वाटतं की इथं दुसरा कोणत्या मंत्र्याचं काही चालतंय? अहो, जो कुंभमेळा मंत्री आहे त्याच्या दहशतीखाली इथला एक लोकप्रतिनिधी आम्हाला भेटायला येत नाही. 14 आमदार भेटायला येऊ नाही राहिले आणि त्याचे जावई, त्याच्या सगळ्या नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट हजार कोटीचे जावयाला सुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिले. सगळ्या जावयाने कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि जो दुसरा कॉन्ट्रॅक्ट त्याला पण स्लीपर पार्टनर आहे याची पण आम्ही माहिती आहे ना, पुढच्या 8 दिवसात एक्सप्रेस करतो. अरे तो शेतकऱ्यांचा विचार कर, हेडवाणी करू नको. सत्ता ही आज आहे ना उद्या नाही. लोक रस्त्यावर फिरून येणार नाही आणि तो आम्हाला माहिती आहे तो आमचा मर्डर करणार आहे, खून करणार आहे, गाडी खाली घालणार आहे. आम्ही आमरण उपोषणाला बसलोय, आजच मारायची तयारी ठेवून बसलोय. विचार कर आणि काय करायचं कर. या अधिकाऱ्यांना आदेश दे, शेतकऱ्यांना वाचवायची भूमिका घे. जात आहे की शेतकरी विकासाला विरोध करतायत, ते साफ चुकीचं आहे. शेतकरी विकासाला विरोधात नाही. शेतकरी डीपी आणि टीपीच्या प्लॅननुसार जर हे करणार असेल तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांचा विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, फक्त भांडवलदारांच्या जमिनी रोड फ्रंटला आणण्यासाठी ज्या पद्धतीने हा रिंग रोड आखलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आमच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलो. आज चौथा दिवस आहे. आमच्या पोटात अन्नाचा कण नाही. तुमच्या सरकारला खुलं चॅलेंज आहे. तुम्ही आता मी उभं कसं राहिलो आम्हाला माहिती आहे. खुलं चॅलेंज आहे. आमची टेस्ट करा. आमच्या पोटामध्ये एक जरी अन्नाचा कण निघाला तर मग शातीर येताना मला चक्कर आली. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जी गोपनीयतेची शपथ घेता, जे एखादे प्रोजेक्ट करत असताना तिचा खऱ्या अर्थाने हा भंग आहे. तुमचे चिल्ले पिल्ले सगळे, त्यांचे सगळे नावं, त्यांचे सगळे उतारे आम्ही काढलेत. आम्ही त्याच्यावरती मोठा एक्सपोज करणार आहोत. या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांचा खून करतायत.
दिवसाढवळ्या शेतकऱ्यांचा मर्डर करतायत, त्यांचा गळे घोटतायत. त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. सरकारने लवकर दखल द्यावी आणि आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे याच्यापेक्षा. आणि या सगळ्यामध्ये जे काही दुही माजवण्याचा प्रयत्न सरकार करतं आहे त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून देतो की आमच्यामध्ये सर्व जिल्ह्यातले बाधित शेतकरी त्यांचे आम्ही गावगाव समित्या बनवलेल्या आहे आणि प्रत्येक गावातला एक प्रतिनिधी सरकारशी बोलायला तयार आहे. परंतु हे आमच्याशी बोलायला यायला तयार नाही, कारण ते आमच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही. त्यांना माहिती आहे आम्ही कुठं त्यांना कात्रीत पकडू, त्याच्यामुळे ते आमच्याशी बोलायला तयार नाही. ते फक्त 3-4 गावातल्या लोकांशी बोलत आहेत आणि आमची चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, टाईमपास करतायत, उडवडीचे उत्तर देतात. असं काही प्रशासनाने करू नये, शासनाने करू नये. फक्त आमच्या सहनशीलतेचा आता त्यांनी अंत पाहू नये. की तुम्हाला सांगतो, सिन्नर तालुक्यामधला प्रश्न आहे, दिंडोरी तालुक्यामधला प्रश्न आहे, आडवणी इगतपुरी तालुक्यातला प्रश्न आहे. या सगळ्या शेतकऱ्यांची आम्ही मूठ बांधलेली आहे आणि ही मूठ ज्यावेळेस आम्ही सरकारवर पाडू त्यावेळेस सरकारला कळेल की शेतकरी काय, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यावरती दुर्लक्ष करून तुम्ही विकास कधीच करू शकत नाही, हे सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे. धन्यवाद. जय जवान जय किसान. दुसऱ्यापासून आता आपण पायी जिल्हाधिकारी बांधवांसाठी काय सांगाल? या आमचं 4 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे रिंग रोड विरोधात. हे जे नाशिकमधलं प्रशासन असेल किंवा इथले मंत्री असतील, हे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवर अन्याय करतात हे म्हणजे भूमाफियांच्या पुढं केलेले आहेत. आणि कुठलीही सरकारी प्रोसिजर न राबवता, कायदेशीर प्रोसिजर न राबवता, नवनवीन 50-50 हायवा घेऊन, मोठमोठे फोकलँड घेऊन डायरेक्ट शेतकऱ्यांचे बंगले, जागा, रस्ते सगळे अशा पद्धतीनं चालू केलं यांनी. यांना जरा शेतकऱ्यांचा इंगा दाखवण्याची वेळ आलेली आहे. आम्ही जोपर्यंत संयमी आहे तोपर्यंत संयमी आहे, परंतु आम्हाला कायदेशीर पण लढता येतं आणि रस्त्यावरची लढाई पण करता येते. शेतकऱ्यांवर तुम्ही अन्याय करू नका ही आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे. जर तुम्ही या गोष्टीला तुम्ही परत जर नाटक केलं तर मग शेतकरी म्हणजे बाईक तरी 36 नखरे असतात, पण शेतकऱ्याकडं 72 नखरे असतात आणि त्याच्यातला एक नखरा जर काढायला सुरुवात केली तर कुंभमेळासुद्धा होणार नाही. आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही, पण कुंभमेळा करण्यासाठी जर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत असेल, मुळात ग्रामीण भागातला टीपी प्लान आणि शहरी भागातला टीपी रोड हा जे मागच्या गेल्या 15-20 वर्षात ज्या अभियंत्यांनी, ज्या हुशार लोकांनी तो तयार केला, तो न करता तुम्ही रिंग रोड का करताय हाच मुळात प्रश्न आहे. आणि रिंग रोड करण्यासाठी ज्या आजूबाजूचे भूमाफी आहे, ज्या मंत्र्यांचे नातेवाईक आहे आणि त्यांच्यासाठी हा सगळा घाट घातला आहे. आम्ही येत्या 8-10 दिवसात सगळी माहिती घेतोय. जरी यांनी आम्हाला माहिती नाही पुरवली तरी पण आम्ही माहिती घेऊन यांचं सगळं भ्रष्टाचार एक्सपोज करणार आणि आम्ही कायदेशीर पण लढा लढणार. आमचं उपोषण काही थांबणार नाही आणि यांनी जर नाटक केलं परत तर मग आम्ही यांना आमचा इंगा दाखवून देऊ. तुम्ही या जिल्हाधिकारी यांच्याशी भेट घेणार आहात का या संदर्भात? आता गेल्या 4 दिवसापासून आम्ही उपोषणाला बसेले. त्यांची दखल जर ते घेत नाही, शेतकरी तर त्यांच्याशी चर्चा करायला केव्हाही तयार आहे. आम्ही त्यांना यादी पाठवली, 25 गाव आहे, 25 गावच्या प्रतिनिधी मोबाईल नंबरसह पूर्ण यादी प्रशासनाला दिलेली आहे, पण ते त्याच्यावर काही दखल घेत नाही. आम्ही अजून फक्त इथं अर्धा तास वाट बघू, नंतर आम्ही आमच्या उपोषण स्थळी जाऊ. आपण